अँड एक्सेल. नॅचरल ब्रीदिंग वरती फोकस करा. श्वास कसा आत येत आहे, कसा बाहेर जात आहे, क्रियेवरती लक्ष द्या. श्वासामध्ये कोणतेही बदल नको. जसा आहे तसा ऑब्झर्व करा. हळूहळू श्वास पोटापर्यंत आत घ्या. पोट वरती येईल. होल्ड करा 4 to 5 सेकंड आणि फील करा श्वास पोटामध्ये. श्वास फील करा. हळूहळू श्वास बाहेर सोडा. श्वास बाहेर सोडल्यानंतर पोट आत जाईल. पुन्हा एकदा पोटापर्यंत श्वास आत घ्या. पोट वरती येईल. होल्ड करा. श्वास फील करा पोटामध्ये. हळूहळू श्वास बाहेर. पुन्हा एकदा श्वास पोटापर्यंत आत. होल्ड 4 to 5 सेकंड. फील करा श्वास. हळूहळू एक्झेल. प्रत्येक एक्झेल बरोबर शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. पायांकडे लक्ष द्या. तळपाय, पायाची बोटे रिलॅक्स. calf muscles रिलॅक्स. दोन्ही गुडघे रिलॅक्स. पायाच्या मांड्या रिलॅक्स. पोटाचा खालचा भाग रिलॅक्स. पाठीचा खालचा भाग रिलॅक्स. पोटाचा वरचा भाग, पाठीचा वरचा भाग रिलॅक्स. छातीचा भाग रिलॅक्स.
दोन्ही खांदे रिलॅक्स. दोन्ही हात रिलॅक्स. मान रिलॅक्स. फेस मसल्स रिलॅक्स. डोळे, कपाळ शिथिल करा. टेन्शन रिलीज करा. डोक्याचा वरचा भाग, माथा रिलॅक्स. संपूर्ण शरीर शिथिल करा. संपूर्ण शरीर जमिनीकडे सोडून द्या. आणि आता फक्त श्वासांकडे लक्ष द्या. दुसरं काहीच नाही. फक्त फक्त आणि फक्त श्वास. जे पण विचार येत आहेत येऊ देत. त्यांचा पाठलाग करू नका. पुन्हा लक्ष श्वासावर आणा. यावेळी तुम्ही फक्त आणि फक्त श्वास आहात. दुसरं काहीच नाही. श्वासांप्रमाणे स्वतःला हलकं लाईट फील करा. तुम्ही एक हवा स्वरूप आहात. हळूहळू त्या श्वासांचे निरीक्षण करा. बघा त्या श्वासांना. यावेळी तुम्ही फक्त साक्षी आहात, द्रष्टा आहात. तुम्ही म्हणजे तुमचं शरीर नाही आहात. तुम्ही म्हणजे तुमचे मन नाही आहात. तुमचे विचारही तुम्ही नाही. आणि श्वास म्हणजे पण तुम्ही नाही आहात. आता या सगळ्यांना जो ऑब्झर्व करत आहे, या सगळ्यांना जो बघत आहे साक्षी भावाने, खरं म्हणजे ते तुमचं स्वरूप आहे. आत्मस्वरूप आहे. तुम्ही एक प्युअर आत्मा आहात. जे या सगळ्यांना फक्त बघत आहे. आता लक्ष कपाळाच्या बरोबर मध्यभागी दोन्ही भुवयांच्या मध्ये आणा. हेच तुमचे आज्ञा चक्र आहे. जे तुमची आत्मबुद्धी जागृत करते. हे तुमचे तिसरं नेत्र आहे. इथे काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त जाणीवेने त्या ठिकाणी या. कदाचित इथे तुम्हाला हलकीशी धडधड जाणवेल किंवा उष्णता किंवा काहीच नाही. जे काय आहे ते स्वीकार करा. आता कल्पना करा इथे एक छोटा निळा जांभळा प्रकाश आहे. अगदी खूप हलका.
जो फक्त बघा, तो कलर फक्त बघा. निळा जांभळा कलर दोन्ही भुवयांच्या मध्ये मनाने लक्ष द्या आणि तो कलर बघा. निळा जांभळा कलर प्रकाशाच्या रूपामध्ये आहे. जसा जसा तुम्ही श्वास आत घेत आहात, त्या प्रत्येक श्वासासोबत हा प्रकाश अजून थोडा थोडा वाढत आहे. श्वास घेताना प्रकाश वाढत आहे आणि श्वास सोडताना स्थिर होत आहे. आता हळूच मनामध्ये म्हणा, मी पाहत आहे. मी जागरूक आहे. मी आतल्या जगाला अनुभवत आहे. आता फक्त ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. विचार येत असतील तर येऊ दे. तुम्ही फक्त दृष्ट आहात, ऑब्झर्वर आहात, साक्षी आहात. आता श्वास खोलवर आत घ्या. हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा तुमचं लक्ष थर्ड आय आज्ञा चक्रावरती आणा. यावेळी अनुभव करा, या ठिकाणी काही अडथळे आहेत. जुना गोंधळ, भीती किंवा स्वतःबद्दल संशय, सेल्फ डाऊट असतील. या सगळ्यांना दाबून ठेवू नका. त्यांना वर येऊ दे. आता कल्पना करा, प्रत्येक श्वास सोडताना हे सगळे अडथळे निघून जात आहेत. इनहेल अँड एक्झेल. श्वास बाहेर सोडताना इमॅजिन करा, सर्व अडथळे बाहेर जात आहेत. जसं धूर उडून जातो. इनहेल, एक्झेल, रिलीज all the obstacles. Inhale again. पुन्हा श्वास सोडा and let go. सगळं काही निघून जाऊ दे. सगळं निगेटिव्हिटी, जे काही अडथळे आहेत ते निघून जाऊ दे. आता स्वतःला प्रश्न विचारा, मी कोणत्या सत्यापासून पळत आहे का? एखादी सत्य, अशी गोष्ट जी मी स्वीकारायला तयार नाही, त्याचा मी स्वीकार करत नाही, अशी कोणती गोष्ट आहे का?
मी काय पाहायला घाबरत आहे का? जे उत्तर येईल ते स्वीकारा. कोणताही जजमेंट नको. आता कल्पना करा, एक तेजस्वी निळा जांभळा प्रकाश वरून येत आहे आणि तो तुमच्या थर्ड आय वरती, आज्ञाचक्रावरती जात आहे आणि हे आज्ञाचक्र स्वच्छ करत आहे. जसं शॉवर सारखा हा प्रकाश इथे पडत आहे आज्ञाचक्रावरती. आणि आज्ञाचक्रामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, तो हा प्रकाश साफ करत आहे. सगळं काही साफ होत आहे. आता म्हणा, मी सत्य पाहायला तयार आहे. मी क्लॅरिटी स्वीकारते. मी माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवते. थोडा वेळ शांत बसा. हळूहळू खोलवर श्वास आत घ्या आणि हळू डोळे उघडा. वेलकम बॅक. ओके. हा थर्ड आयचा म्हणजे आज्ञाचक्राचे हा फर्स्ट आणि सेकंड फेज फक्त आपण घेतलाय. उद्या परवा वेगळे याच्या पुढचा ऍडव्हान्स, म्हणजे याच्यामध्ये आपण मंत्राचं चॅन्टिंग करणार आहोत आणि पूर्ण थर्ड आय ओपनिंग साठी जे असणार ते आपण स्क्रिप्ट घेणार आहोत. ओके, थँक्यू.